वर्षाच्या 2021 मध्ये 1500 करोडचा टर्नओव्हर, मागच्या वर्षाच्या प्रॉफिट पेक्षा 61% ची ग्रोथ आणि एक ट्रू वायरलेस स्टेरिओ मार्केट आहे त्याच्यात 36% चे शेअर. ही आहे बोटची स्टोरी आणि हे सर्व केलं त्यांनी फक्त मागच्या काही वर्षातच. तर मित्रांनो, हा बोट ब्रँड एवढा मोठा कसा झाला आणि कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत जे त्यांना दिसल्या आणि JBL किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये हा कसा एंटर झाला, कसा जिंकला आणि कशी मार्केटिंग केली, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. टॉपिक आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. बोट कंपनीची सुरुवात झालेली 2013 मध्ये, पण खरा पुश जो या कंपनीला भेटलाय तो 2016 नंतर. तर 2016 मध्ये असं काय झालं तर 2016 मध्ये ऍपलने लॉन्च केले होते एअरपॉड. सरळ काना लावा आणि मस्त एन्जॉय करा, कोणत्याच वायरची गरज नाही. आणि ऍपलने काही लॉन्च केले की मार्केटमध्ये क्रेज वाढतच जातो. तर लोकांना ही स्टाईल खूप आवडली. आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन म्युझिक, युट्यूब, सावन, स्पॉटीफाय चालवायला खूप नेट जायचं, पण आपले मोठा बाय जिओ रिव्होल्यूशन घेऊन आले, त्यामुळे इंटरनेट पण खूप स्वस्त झालं. आपण खूप गाणे ऐकू शकत होतो. आणि हे सर्व गोष्टी झाल्या तेव्हा लोक एअरपॉड जास्त विकत घ्यायला लागले. तर बाकीच्या कंपन्यांनी सुद्धा वायरलेस इयरफोन्स बंद करून टाकले आणि इकडून एक नवीन मार्केट तयार झालं. तर प्रश्न असा पडतो की मार्केट तर सर्वांसाठीच ओपन झालेलं, मग बाकीच्या कंपन्या का नाही एवढा बूस्ट झाल्या? बोटनी असं काय वेगळं केलं? तर पहिलं म्हणजे प्राइसिंगने कसं वेगळं बनवलं हे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. तर तुम्ही कोणताही प्रोडक्ट घ्यायला जा, तो स्वस्तातला पण भेटतो आणि महागातला पण भेटतो, ज्याला नॉर्मली 4 कॅटेगरीमध्ये वाटलं गेलं जातं. पहिलं अल्ट्रा प्रीमियम, दुसरं प्रीमियम, तिसरं सब प्रीमियम आणि चौथं म्हणजे अफोर्डेबल. तर ह्यात तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल द्यायचं तर अल्ट्रा प्रीमियम मध्ये 80-90 हजारांचा फोन म्हणजेच ऍपल, आणि ह्या कॅटेगरीचा राजा आहे ऍपल. आणि त्याची खालची कॅटेगरी आहे जी 80-90 हजारांचा मोबाईल घेऊ नाही शकत, पण 50 हजाराच्या वरती खर्च करू शकतात, आणि 50 ते 80 मध्ये आहे सॅमसंग. आणि लास्ट कॅटेगरी आहे अफोर्डेबल, की ज्यांना फक्त मोबाईल युज करायचा आहे. ह्या कॅटेगरीमध्ये 50 हजारापर्यंतचे फोन येतात, जसं की ओप्पो, विवो, लावा, MI, हे सर्व अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये येतात. आता कोण असा आहे जो 15 हजाराचा त्याला खूप लो वाटतो आणि 50 हजारापेक्षा जास्त पॉकेट अलाव नाही करत, असा कोणता फोन आहे का? पण तेव्हा असा कोणताही फोन नव्हता, पूर्ण मार्केट खाली होतं. तेव्हा एक कंपनी आली आणि त्याचं नाव आहे वन प्लस, आणि त्यांनी राज केलं ह्या कॅटेगरीमध्ये. एक वेळ अशी आलेली ऍपल आणि सॅमसंग दोन्ही मिळून त्यापेक्षाही जास्त फोन्स वन प्लस विकत होती. आता तुम्ही बोलाल की बोटच्या केस स्टडी मध्ये वन प्लस कुठून आला? तर मित्रांनो, सेम एक्झाम्पल जो मी तुम्हाला फोन मध्ये लावलेला तो तुम्ही एकदा हेडफोन इंडस्ट्रीमध्ये लावून बघा. इकडे आहे अल्ट्रा प्रीमियम कॅटेगरीमध्ये 15,000च्या वरचे इयरफोन, आणि त्यावर राज करतोय ऍपल आणि बोस. त्याच्यानंतर येते प्रीमियम कॅटेगरी 10 ते 15 हजार वाले, त्यावर राज करतोय JBL. आणि थर्ड सब प्रीमियम 5 ते 10 हजार वाले, आणि त्यावर राज करतोय सेनायझर ब्रँड. आणि लास्ट अफोर्डेबल, तिकडे राज करतोय आपला बोट. आता तुम्ही म्हणाल की 5 हजारांपेक्षा खाली पण तर कॉम्पिटिशन होतं, बोट ह्यात कसं काय वर आला? तर मित्रांनो, इथे पण वन प्लसचं उदाहरण घेऊया. जेव्हा वन प्लसला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं तेव्हा त्यांनी ऍड साठी कोणाला घेतलं असेल? सर्वांचे आवडते आयरन मॅन रॉबर्ट डाउरी ज्युनियरला. जेव्हा ह्यांनी त्यांची ऍड केली तेव्हा लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स बघायला मिळाला. तसंच बोट मध्ये सुद्धा करत होते इंडियन फेवरेट क्रिकेटर हार्दिक पांड्या, तर ह्यात सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स बघायला मिळाला. मग त्यांनी कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी अशा काही सेलिब्रिटीजमुळे ब्रँडचं खूप नाव बनत गेलं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.